अहो काकू, तुमचं मोबाईलचंही दुकान आहे, तुम्ही किराणाही चालवता, एवढं सारं काम करता का तुम्ही? हो बेटा, करावं लागते. काय पाहिजे बेटा? मालकींना चिठ्ठी दिली, हे सामान द्या. आणि काकू 100 रुपये वाढवून दे जा. बरं बरं, दर वेळेस मी तुला 100 रुपयेच तर वाढवून देते बेटा. दे थैली दे. हे घे बेटा, 900 झाले. हे घ्या काकू 900 रुपये. 100 रुपये मी ठेवले आणि 1000 रुपयाचं बिल देऊन द्या मला. हे घे बेटा, 1000 रुपयाचं बिल. का हो बाई, मी तेव्हाची ऐकूनच राहिली. ते पोरगी तुम्हाला त्या बिलावर 100 रुपये वाढवा म्हणे. शोभते तुम्हाला असं? ते पोरगी तर लहानच आहे, तुम्ही तर मोठे आहे ना. तुम्ही तर तिला 2 गोष्टी समजावून सांगू शकता ना. हो ना, जाऊ द्या. नाही बाई, हे बरोबर नाही आहे तुमचं असं. हे घ्या मॅडम, सामान घेऊन घ्या. 1000 रुपये झाले. आणलं का सगळं? हो. ठीक आहे, जा तू काम कर. हेच होय ते मालकींचं घर. शेती मालू काकू आहे का? या ना, बसा ना. काय करायला शेती? झाले का काम? झालं, ते थोडं ऑनलाईन वर्क होतं तर ते करत होती. बोला ना, काय झालं? तू कसं काय येणं केलं तुम्ही? तुझ्या घरी ती पोरगी काम करते ना, तू तिला किराण्याला पाठवतो तर ती काही दुकानात जाऊन काय करते, 100 रुपये बिलामध्ये जास्त लावायला लावते. हो ना, मला माहित आहे. ते दुकानवाल्या काकूनी मलाच तर सांगितलं. जाऊ द्या ना, 100 रुपये काढते तर काढू द्या. तरी तुम्ही तिला कामावर ठेवता. अशा पोरीला कामावर नको ठेवत जाऊ ना, बिचारे. काढून टाक ना तिले. मी जर तिला कामावून काढून टाकलं तर ती दुसऱ्याच्या घरी पण अशीच करेल. मला असं वाटते की तिची चूक तिच्या लक्षात आली पाहिजे आणि ते स्वतः सुधारली पाहिजे. धन्य आहे बाई तुमची. ये तुम्ही. गेली वाटते बाई नेहा. पुरीनं सांगितलं नाही. नेहा आली नाही वाटते अजूनही. आम्ही तिच्या घरी जातो 10 वाजले तरी ती आतापर्यंत आली नाही. काय ग नेहा, आज तू कामावर काऊन नाही आली? मॅडम, तुम्ही माझ्या घरी इथं कशा काय आल्या? अगं नेहा, तू आज कामावर नाही आली ना, म्हणून मी तुझ्या घरी आली. आज तू का बरं कामावर आली नाही? मॅडम, काल ती मालूबाई आली होती ना तुमच्या घरी, तिनं तुम्हाला सगळं सांगून दिलं म्हणून मी भेली होती मॅडम. मला लय खराब वाटत होतं म्हणून मी आली नाही. असं मालूबाईने जे सांगितलं ते तू ऐकलं वाटते. हो मॅडम. बघ, तुला तुझी चूक लक्षात आली ना. आता परत असं कधी करणार नाही ना तू. एवढं माहित असल्यावर बी तुम्ही मला काहून काही म्हटलं नाही मॅडम? अगं नेहा, तू स्वतःहून तुझी चूक सुधारून घेतली, हेच तर मला करायचं होतं. जर मी तुला हटकलं असतं तर तुला माझा राग आला असता. हो मॅडम, तुम्ही एवढ्या चांगल्या आहे. मी जे मागितलं तुम्ही ते देता आणि मी अशी चुकी केली. आता मी याच्या पुढे कधीच असं करणार नाही.